फोन लाव, बाबा जायच्या तयारीत आहे म्हणा. कुठे जायचंय बाबाला? स्वर्गात. मरायचंय त्याला, झटका आला त्याला अटॅकचा. बाबाला मरायचंय? बाबा तुम्ही मला एवढ्या लवकर सोडून नका जाऊ, अजून तर तुम्हाला मोबाईल लगेच लावून दिले. अरे आजुकनी मरत मी कमीवर जमीन मी जावा पुरी इकून खाईन तवाच मरीन. अन करे टाकल्या तू मग पोरग आहे का मग दुश्मन आहे? मला झटका आला तर डॉक्टरला फोन लावायचा, माया पाहुण्याला कायला फोन लावू राहिला? तुम्ही मरत नाही का बाबा मग? तू मरण माया आधी टाकल्या. ओ बाबा तुम्ही मराच्या आधी तुमची जमीन आणि प्रॉपर्टी तरी माझ्या नावावर करून द्या. चिवत्या दिसलो का तुला मी का मनगटाला शंभूड पुसतो का धोत्रावर इन करतो? तू बाप आहे मी, तू जितला हुशार आहे ना त्यापेक्षा 10 पटीने हुशार आहे मी. उडत्या पक्षाचे मोजतो आम्ही. ओ बाबा थोडीशी प्रॉपर्टी तर द्या नावावर करून. रुपया बी देत नाही मी तुले. डॉक्टरला फोन लाव, मला दुसरा झटका येऊ शकतो. बाबा मग लगन लावून देऊ तर मरू नका बरं का तुम्ही. फक्त तुम्हालाच मी काळजी आहे, बाकीच्या तर काही घेणं देणं नाहीये माझ्या लग्नाची. अरे तुला पोरगी तर काय, पण गंधुराच्या बाया बी पसंत नाही करू राहिल्या, त्याला आम्ही काय करणार आहे? अय टाकल्या, माझ्या नातवाला काही म्हणायचं नाही तर पुरी जमीन नातवाच्या नावावर करून देईन. मग तुम्ही बसा भजन म्हणत. मामा तुम्ही इथल्या लवकर आम्हाला सोडून कहून गेले. अय फुटेल ढोल, जित्ताय मी अजूक. एवढ्या लवकर नाही देत मी तुम्हाला मोकळं करून. कवा हुलडा फुटायचे बाप, तुम्ही तर म्हणीची म्हातारा गेला. अहो भावाने जायच्या तयारीत आहे म्हणलं, गेलं नाही. अरे तुम्ही किती बी कोपले ना तर मग सगळे शौक पूर्ण करूच तर नाही मरत रे मी. बाबा काय शौक आहे तुमचे? अरे नातू लगन कर रे मला अजून. बाबा लगन? या वयात लगन करून काय करणार तुम्हाला? आईश नाचण्यात दौऱ्या गेल्या म्हाताऱ्याच्या, पण शौक कमी झाले नाही अजून. बाबा या वयात कोण पोरगी देईन तुम्हाला लग्नाला? अरे प्रॉपर्टी आहे माझ्याकडे, प्रॉपर्टी. पुरी प्रॉपर्टी पोरीच्या नावावर करून दिली खाद्या आणि तिच्या संग लग्न करीन. पुरी प्रॉपर्टी एखाद्या पोरीच्या नावावर करून द्याल मग आम्ही काय करा? आम्ही बसा का हलवत? तुम्ही तुमचं पहा. लग्नाचा एवढा शौक होता तुम्हाला तर मग पहिलाच आम्हाला पायदा नसतं करायचं ना. टाइमपास मध्ये होईल तू. हाय का गेलं म्हातारा? हाय बाबा काय झालं? एक पोरग आणि 2 पोरी. अहो तुम्हाला बिमारी काय झाली? अटॅकचा झटका आलता. कितवा? पहिला. अजून 2 झटके येईन बाबा तुम्हाला. जर 2 झटके म्हणजे तुम्ही गेले नाही तर मग काही टेन्शन नाही तुम्हाला. करे टाकल्या, सरकारी दवाखान्यातला डॉक्टर आला लागतो धरून. तुम्हाला कसं माहित? हुशारच तितका दिसू राहिला त्यो. मामाजी मराच्या आधी आमच्या नावावर प्रॉपर्टी करून द्या. सुनबाई तो बापाच्या घरून नाही आणेल तो ही प्रॉपर्टी. नुसतं काळ तोंड घेऊन ती तू इथं. अहो बाबा ती एक सही तर मारले. तोय सासऱ्याकडून घे मग मारून सही, त्याची घे जमीन तोय नावावर करून. डॉक्टर एखादा माराचं इंजेक्शन सुद्धा देऊन टाका बघा या म्हाताऱ्याला. टाका आम्हाला मोकळं करून लवकर. दिलं असतं पण तुमचं म्हातारं लय हुशार दिसतं मला. मग इंजेक्शन मला दिन टोचून मयाच होईन वर दुर्या. काय गप्पा चालू आहे सुनबाई? डॉक्टर संग पळून जायचा विचार आहे काय? मामाजी तुम्ही मरसान पण तुमची विचार सुधारणार नाही. बापा तो विचार तर लेच गुणाचे. पुस्तक लिहू तू तो विचाराचे एखादं. बाबा तुम्हाला झटका कशाला आला पण? ते तर तुला समजायला पाहिजे ना, डॉक्टर तू आहे का मी आहे? अहो तसं नाही, काही टेन्शन आहे का तुम्हाला? हा. काय टेन्शन आहे? माया लग्नाचं. बाबा तुम्ही मरायला आले पण तुमची मजा करायची आदत नाही गेली अजून हा? अरे डॉक्टर या मजाक नाही करू मी, सिरियस गोष्ट ही. अहो पण आता लग्न करून काय करसान? पोरं करीन पैदा. हे एक पोरगत आहे तुम्हाला? बायकोच्या नांदात वाया गेलं ते, बायकोचा बैल झालं ते. म्हातारा मारायला आला पण सुधारणार नाही.